हिला चांगलं रूप मिळालं, हिला चांगली संधी मिळाली, हिला चांगले चित्रपट मिळाले. पण म्हणतात ना, की दैव देतं आणि कर्म देतं, तशी हिची अवस्था झाली. म्हणजे काही लोकं अशी असतात, की इतकी दलिंदर, की त्यांना सगळं मिळतं, पण तरीही त्यांची ती पात्रता नसते. हीच अवस्था या अभिनेत्रीची आहे. हिच्या सुंदर ब्युटिफुल चेहऱ्यावरती जाऊ नका. हिनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच भावाची हत्या केलेली होती आणि नुसती हत्या केली नाही, तर तिनं त्याचे तुकडे करून ते जाळून टाकलेले होते. तर अशा पद्धतीची ही अभिनेत्री आहे शनाया काटवे. उत्तर कर्नाटक, त्या ठिकाणचा धारवाड जिल्हा आहे, त्या ठिकाणचं हुबळी या भागामध्ये राहणारे बलदेव काटवे आणि त्यांची पत्नी आहे, त्यांचं नाव आहे सोनिया काटवे. आणि यांना एकुलती एक मुलगी आहे 25 वर्षाची शनाया काटवे. तर आता या पती पत्नींनी म्हणजे बलदेव आणि सोनिया या दोघांनी, त्यांना आता मुलगी झाली होती, पण त्यांना मुलगा पाहिजे होता. त्याच्यासाठी त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव आहे राकेश काटवे. तर अशा पद्धतीनं दत्तक मुलगा आणि एक मुलगी, अशा पद्धतीनं पती आणि पत्नी हा परिवार, आईवडिलांनी दोघांवरही समान पद्धतीनं प्रेम केलं होतं. आणि ही जी तरुणी आहे, ही मुलगी आहे शनाया जी आहे, तर तिचं हुबळीमधून तिनं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. आता लहानपणापासूनच या शनायाला हिरोईन होण्याचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत घेत होती. आता सुरुवातीला तिनं मॉडेलिंग केलं. मॉडेलिंगला सुरुवात केली तरुणपणात आल्यानंतर. त्यानंतर हळूहळू वाटचाल सुरू झाली. शनाया दिसायला अत्यंत सुंदर होती, देखणी होती, ब्युटिफुल होती आणि अभिनेत्री बनण्याचे सगळे गुण आणि सगळे अवगुण तिच्यामध्ये होते. आता ती स्ट्रगल करत होती. अनेक नवीन नवीन मित्र मैत्रिणी ती जोडत होती. आता याच काळामध्ये हुबळी या ठिकाणचा 22 वर्षाचा नियाज अहमद नावाचा एक मित्र तिला भेटला. आता ही मॉडेलिंगच्या जगतामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू तिला चित्रपट मिळायला लागलेले होते आणि त्या मित्राबरोबर सुद्धा जवळीक वाढत होती. कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये ही एक उगवती अभिनेत्री होती. तिचा पहिला चित्रपट होता अंदू घंटिया काटे. आता याचं म्हणजे शब्दोच्चार जे कर्नाटकमध्ये होतात, कन्नडमध्ये होतात, तेच मराठीमध्ये असे होतीलच असं नाही. जे मला बोलता आलं ते मी तुमच्यासमोर सांगितलं. असो, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राघवांका प्रभू आणि या चित्रपटाचं शूटिंग झालं. त्याच्यानंतर चित्रपट बनून तयार झाला, प्रदर्शनासाठी तयार झाला आणि या प्रदर्शनासाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आता या दिवशी शनाया काटवे ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या पार्टीला पोहोचली होती. तिच्याबरोबर तिचे आईवडीलसुद्धा होते. तिचा भाऊ राकेश काटवे मात्र आलेला नव्हता. आता शनायाचं इतर मित्रमैत्रिणी जे होते ते सुद्धा तिथं आलेले होते आणि त्यांनी पण पार्टी एन्जॉय करायला सुरुवात केली होती. पण शेवटपर्यंत राकेश मात्र आलेला नाही. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू राहिली. पार्टी संपल्यानंतर शनाया आणि तिचे आईवडील घरी गेले. घरी पोहोचले, पण तरीही काय तो राकेश गायब होता, कुठं गेला माहीत नाही. दुसरा दिवस उजाडला. वडील जे आहेत बलदेव काटवे हे काळजीमध्ये पडले. त्यांना टेन्शन यायला लागले, कारण राकेश असा कधीही घराबाहेर जात नव्हता आणि अचानकपणे तो दिसेनासा झालेला होता. सगळे काळजीमध्ये चिंतेमध्ये पडलेले होते. आता ती बाहेर पडायची त्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे मनामध्ये नाना शंका त्यांच्या मनामध्ये येत होत्या आणि त्यांनी मग ओळखीचे पाळखीचे लोक, नातेवाईक वगैरे, मित्रमंडळी यांना त्यांना सगळीकडे चौकशी केली. पण त्याचा काही तपास लागला नाही. तो इकडं विचारलं तिकडं विचारलं, पण आमच्याकडे आला नाही असं कळलं. त्यानंतर आता त्या दिवशी सापडला नाही, त्यामुळे मग वडील जे आहेत ते घाबरले आणि त्यानंतर हुबळी पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि मुलगा राकेश बेपत्ता झाल्याची माहिती दिली. आता मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर मग हुबळी पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. कर्मचारी तैनात केले. तपासाला सुरुवात होते. अभिनेत्री शनाया काटवेचा भाऊ आहे, यामुळे हे प्रकरण हाय प्रोफाईल बनलेलं होतं. आता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा शोध घेत होते आणि त्याच दिवशी सायंकाळी हुबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक बॉडी सापडली होती, मृतदेह सापडला अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस देवरागुडी हाळ नावाचं एक जंगल आहे त्या भागामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी फक्त शिर आढळलं होतं, धड सापडलेलं नव्हतं. पुढं पोलिसांनी घटनास्थळी सगळीकडे पाहणी केली होती. त्यानंतर मृतदेहाचे इतर पार्ट जे आहेत ते पार्ट शोधलेले होते. आता त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गदर रोड आहे, त्या ठिकाणच्या विहिरीमध्ये मानेपासून पायापर्यंत मृतदेहाचे अनेक तुकडे पाण्यावरती तरंगताना आढळून आलेले होते आणि त्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यामुळे परिसरातल्या लोकांनी बघितलं, ते घाबरलेले आहेत. छिन्नविछिन्न अशा पद्धतीचं डोकं आणि मृतदेहाचे 5 तुकडे त्या ठिकाणी सापडले. प्रचंड खळबळ उडाली आहे, सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि तात्काळ मग वरिष्ठ पोलीस असतील, फॉरेन्सिक टीम असेल, ठसे पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जंगलामध्ये पोहोचलेली आहेत. मृतदेह तो तरुणाचा होता आणि त्याची कुणीतरी अत्यंत क्रूर पद्धतीने
पद्धतीनं हत्या करून त्याचे तुकडे करून त्याला जाळण्याचाही प्रयत्न केलेला होता. पण हा मृतदेह नक्की कोणाचा होता, कुठला होता, काय होता, असे अनेक प्रश्न समोर होते. आता ओळख पटवणं सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण ओळख पटवल्याशिवाय पुढच्या गोष्टी समजणं अशक्य होतं. पोलिसांनी बेपत्ता तरुण त्या भागातले जे कोणी झाले असतील त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि ते तुकडे जे आहेत ते तुकडे पोस्टमॉर्टमला पाठवले. आता राकेशचे फोटो पोलिसांच्या जवळ होतेच. छिन्नविछिन्न झालेलं डोकं बेपत्ता झालेल्या राकेशच्या मृतदेहाशी, म्हणजे ते राकेश गायब झाला होता, ते जी बॉडी सापडली ती बॉडी आणि राकेशचं जे वर्णन होतं ते वर्णन हे थोडंसं जुळत होतं. आता त्याच्यामुळे मग पोलिसांना शंका आली की हा कदाचित राकेश असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या राकेशच्या वडिलांना बोलवून घेतलं. वडील आले आणि त्यांनी पाहिलं आणि त्या मुलाच्या बोटावरून, आणि कसं असतं आई वडील आपल्या मुलाला लहानपणापासून ओळखत असतात, त्यामुळे त्याच्या प्रत्येक अवयवाबद्दलची त्यांना माहिती असते आणि त्या पद्धतीनं वडिलांनी त्याचे तुकडे बघितले आणि ते जोरजोराने रडायला लागले. अर्थात तो मृतदेह, ती जी हत्या झाली ती हत्या राकेश काटवेची झालेली होती. आता पुन्हा प्रश्न होता की याची हत्या कोण करेल आणि का करेल, आणि इतकी निर्घुणपणे हत्या का करेल. एकतर तो एका अभिनेत्रीचा भाऊ होता, त्याच्यामध्ये त्याची क्रूर हत्या झालेली होती, त्यामुळे हे प्रकरण आता मीडियात आलेलं होतं. पोलिसांनी बॉडीचा पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर मग आईवडिलांना विचारण्यात आलं की बाबा ह्याचं कोणाशी भांडण होतं का, काय होतं का, वैर होतं का. पण त्यांनी तसं, म्हणजे काय असं कोणाची वाद असण्याचं, भांडण असण्याचं काही कारण नाही. त्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावरती त्याच भागामध्ये 2 4-चाकी गाड्या सापडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक होती मारुती रिट्स आणि दुसरी होती एक हुंडाई कार. संशयास्पद रीतीमध्ये त्या दिसून आलेल्या होत्या. पोलिसांनी त्या गाड्या ज्या आहेत त्या जप्त केल्या आणि दोन्ही गाड्यांच्या मागील सीटवरती काही सुकलेले रक्ताचे डाग वगैरे होते. मारेकऱ्यांनी मृतदेहाची याच गाडीमधून विल्हेवाट लावलेली असावी असा कयास समोर येत होता. आता त्याच्यातनंही चौकशीला सुरुवात होते. गाड्या कुणाच्या होत्या, हत्या कुणी केली असेल, का केली असेल. आणि सर्वप्रथम राकेश काटवे याच्या फोन नंबर जे आहेत त्याचं CDR जे आहे ते सुद्धा पोलिसांनी काढलं होतं. त्याचं शेवटचं बोलणं कुणाबरोबर झालं होतं हे सुद्धा पाहिलेलं होतं. तर त्याचं शेवटचं बोलणं त्याच्या बहिणी शनायाबरोबर झालेलं होतं. रात्री 7-8च्या दरम्यान शनाया आणि राकेश बराच वेळ एकमेकांशी बोलत होते आणि त्यानंतर मग इतर कोणाशीही संपर्क झाला नाही आणि नंतर राकेशचा खून झालेला होता. आता याच दरम्यानच्या काळामध्ये एक धक्कादायक सत्य पोलिसांच्या समोर आलं. घटनेच्या दिवशी शनायानं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या पार्टीमध्ये शनायाचा भाऊ राकेश हा सोडून कुटुंबातली सगळी लोकं उपस्थित होती. राकेश का आला नाही, तो कुठं गेला होता, आता हे प्रश्न तर पोलिसांना पडणं साहजिकच होतं. मग पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेली कार जी आहे त्यांची माहिती घेतली. कार कुणाच्या नावावर आहे त्याची माहिती घेतली आणि त्यापैकी एक कार जी आहे ती राकेशची बहीण शनायाच्याच नावावरती असल्याची माहिती समोर आली आणि दुसरी कार जी आहे हुंदाई कार ती अमन नावाच्या व्यक्तीच्या नावावरती होती. शनाया काटवेची गाडी घटनास्थळी कशी काय पोहोचली होती आणि राकेशच्या हत्येशी शनायाचा काही संबंध होता का, आता हा प्रश्न समोर आला. शनाया संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आणि शनायाचा मारेकऱ्यांशी काही संबंध होता का याचा या दृष्टीनं तपासाला सुरुवात होते. राकेश काटवे खून प्रकरणातील विखुरलेले दुवे पोलिसांनी जोडले. घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी खबऱ्याला कामाला लावलं आणि पुढच्या 3 दिवसामध्ये अनेक बाजूने तपास केला आणि सगळा तपास जो आहे तो शनायाच्या बाजूला फिरत होता. मात्र ती एक अभिनेत्री होती, त्याच्यामध्ये ती राकेशची बहीण होती. ती हत्या का करेल हा सुद्धा प्रश्न होता. घटनेच्या 4 दिवसानंतर 14 एप्रिल 2021 रोजी राकेशच्या आईवडिलांची चौकशी करण्यात आली. पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आणि त्यांना विचारण्यात आलं की भाऊ आणि बहिणीचे संबंध कसे होते. त्यावेळेस मात्र त्यांच्यामध्ये चांगले संबंध नव्हते हे समोर आलेलं होतं आणि शनाया आणि तिचा मित्र नियाज अहमद यांच्यातली मैत्री राकेशला आवडत नव्हती हे कळलेलं होतं. त्यामुळे अनेक वर्षापासून यांचा 36चा आकडा होता. त्यानंतर पोलिसांचा शनायावरचा संशय जो आहे तो अजूनच पक्का झाला आणि त्यानंतर नियाज अहमद जो होता तो सुद्धा आता पोलिसांच्या रडारवरती आला होता. काही पुरावे जे समोर आले त्या आधारे हुबळी पोलिसांनी शनायाचा मित्र नियाज अहमद कटिगर याला पोलिसांनी घरातनं ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यामध्ये आणलं. कडक चौकशी केली आणि नियाज अहमदनं पोलिसांच्या समोर सत्य घटना सांगितलेली होती. राकेशचा खून त्यांनीच केला होता हे सुद्धा समोर आलं होतं आणि या चौकशीमध्ये तौसिफ चन्नापुरे, अल्ताफ जैनुद्दीन मुल्ला आणि अमन गिरणीवाला हे 3 साथीदार होते हे सुद्धा कळलेलं होतं. आता या जबानीच्या आधारे 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि हा जो विषय होता, ही हत्या जी होती ती हत्या ही महत्त्वाचा विषय समोर आला ती म्हणजे शनाया काटवेच्या सांगण्यावरूनच करण्यात आली होती.
5 दिवसानंतर 22 एप्रिल 2021 रोजी राकेशची हत्या करणारे मुख्य सूत्रधार त्याचीच बहीण शनाया काटवे हिला अटक करण्यात आली होती. तिच्याकडे विचारपूस केली. मग ह्यांचा माझा संबंध नाही, मला माहीत नाही, असं नाही, मी तर त्या प्रमोशनमध्ये होते, माझा नवीन पिक्चर येत होता, असं तसं ते सांगत होते. पण सगळे पुरावे समोर होते. पोलिसांनी अगदी कसून चौकशी केली आणि त्यानंतर सत्य बाहेर पडलं होतं. आता ही घटना नक्की कशी होती बघा. शनाया काटवे एकुलती एक मुलगी आहे. बलदेव काटवे आणि सोनिया काटवे यांना वाटत होतं की आपल्याला मुलगा पण असावा. त्यामुळे त्यांनी मग एक मुलगा दत्तक घेतलेला होता आणि त्या मुलाला अगदी लहानपणापासूनच आपल्या सख्ख्या मुलापेक्षा जास्त जीव लावलेला होता. लहानाचं मोठं केलेलं होतं. हळूहळू आता हे दोघंही लहानाचे मोठे झालेले आहेत. पण याच काळामध्ये शनाया जी आहे ती राकेशचा तिरस्कार करायला लागलेली होती. एकतर माझ्या संपत्तीमध्ये हा अर्धा वाटा घ्यायला आलेला आहे, त्यामुळे तिला राग यायचा. आणि त्यानंतर ज्यावेळेस हिनं मॉडेलिंग सुरू केलेलं होतं, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तिनं काम सुरू केलेलं होतं, त्यावेळेस मग नियाजबरोबर तिची ओळख झालेली होती. दोघंही एका पार्टीमध्ये भेटलेले होते. नियाज जो आहे एका श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. वडिलांची संपत्ती दोनही हातांनी तो पाण्यासारखा उधळत होता. आता मैत्रिणीपैकी एक मैत्रीण त्याची होती शनाया काटवे. हळूहळू यांची मैत्री जी आहे ती मैत्री नियाज आणि शनाया या दोघांची मैत्री वाढली, जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध किंवा प्रेमसंबंध म्हणू शकतो आपण, ते सुरू झालेलं होतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात पागल झालेले होते. पण यांचं जे प्रेम प्रकरण आहे ते काही जास्त काळ लपून राहिलं नाही आणि हे शनायाचा भाऊ राकेशला कळलं. तो आपल्या बहिणीवरती संतापला. तर राकेशनं बहिणीला त्याच्यापासून दूर राहा असं सांगितलेलं होतं. पण ही काय ऐकायला तयार नव्हती. कारण तो म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याबरोबरच जाणार वगैरे 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 हे सगळं त्या भावा बहिणीचं भांडण झालं. त्यानंतर मग या मुलानं आपल्या आईवडिलांना सांगितलं की बहीण असं असं वागते आहे. त्यामुळे मग आईवडिलांनी सुद्धा तिला समजावलं की बाबा असं करू नको वगैरे. पण तरीही ती काय ऐकलेली नाही आणि तिचं यांचं ह्याच्याबरोबर ते असणारे प्रेमसंबंध चालूच राहिलेले होते. पण या सगळ्यामध्ये तिला भावाचा प्रचंड राग आला होता की माझा भाऊ माझ्या रिअल लाईफ म्हणजे माझ्या लाईफमध्ये कशाला कडमडतो आहे. त्यामुळे तिनं भावाला मारण्याचा, ठार करण्याचा कट रचला आणि याच्यामध्ये दोन आहेत. एक म्हणजे प्रेमामध्ये अडथळा होता तो दूर होईल आणि दुसरं सगळी संपत्ती स्वतःला मिळून जाईल. आणि त्यानंतर मग तिनं प्रियकर्णी जो आहे त्याला सोबत घेतलं आणि त्याला सांगितलं तुझं माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या भावाचा काटा काढून टाक आणि त्यानंतर जर नाही काढला तर मग तू मला विसरून जा. त्याच्यानंतर मग नियाज तयार झाला. त्यानंतर त्याचे 2-3 साथीदार होते. त्या साथीदाराला बरोबर ती घेतलं. त्या दिवशी शनायानं त्याचा नवीन चित्रपट जो आहे त्याचं काय अंटू घटिया काठे असं काहीतरी होतं. तर त्या प्रमोशन्सच्या पार्टीचं आयोजन केलेलं होतं आणि हिनं तारीख बरोबर तीच ठरवलेली होती जेणेकरून तिच्यावर कोणाचा संशय येऊ नये आणि आपल्या रस्त्यातला काटासुद्धा दूर होईल, साप मरेल आणि काठीसुद्धा तुटणार नाही. प्लॅनिंगप्रमाणे 9 एप्रिल 2021 रोजी पार्टी सुरू झाली. पालकसुद्धा पार्टीला आले होते. नियाज अहमद त्याच्या मित्रासह अमन गिरणीवाला बाकीची मंडळी जी आहेत त्या मंडळींच्या बरोबर ती म्हणजे एकतर शनाया जी आहे ती आपल्या भावाच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, भावाबरोबर बोलली होती, भाऊ घरीच आहे हे तिला म्हणजे तिने जाणून घेतलं. जाणून घेतल्यानंतर मग प्रियकराला तिकडं पाठवलेलं आहे. आता प्रियकर रात्रीच्या साधारण 8:30 वाजता राकेशच्या घरी पोहोचला. राकेशच्या घरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मग ते आत घुसले आणि आत घुसल्यानंतर त्याला तिथं मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण वगैरे केली आणि त्या गळा वगैरे दाबला आणि त्याला ठार मारलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची मग त्यांनी धारदार चाकूनं राकेशचा मृतदेहाचे तुकडे केले, मुंडकं वगैरे कापलं आणि जमिनीवरती सांडलेलं सगळं रक्त वगैरे कापडानं पुसून टाकलं, पुरावा नष्ट केला. त्याचं डोकं एका थैलीमध्ये टाकलं. त्यानंतर दुसऱ्या थैलीमध्ये शरीराचे उरलेले तुकडे होते ते तुकडे टाकून दिले आणि 4ही जण त्या ठिकाणावरून 2 गाड्यांमधून देवरा गुढीहाळ नावाचं जंगल आहे त्या जंगलामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी ते टाकून दिलं पण ते जाळण्याचासुद्धा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि नंतर मग चौघेही गदक रोडच्या बाजूला निघून गेले आणि त्या ठिकाणी तिथं त्यांनी विहिरीमध्ये काही तुकडे वगैरे टाकले आणि नंतर इकडं पार्टी वगैरे संपली होती, इकडं पार्टी चालू होती आणि इकडं त्या भावाचा खून होत होता. त्यानंतर मग ते गाड्या वगैरे सोडल्या त्यांनी तिथून आणि निघून गेले. 11 दिवसानंतर मग या प्रकरणाचा उलगडा झालेला होता. हिनं आपल्या भावाचा मर्डर करण्याची उत्तम योजना आखलेली होती पण ती विसरली होती की गुन्हेगार कितीही हुशार असला तरीसुद्धा काही ना काहीतरी पुरावा सोडतोच. आता एवढं सगळं करूनसुद्धा तिला काय मिळालं म्हणजे आईवडिलांचा विश्वास आणि आईवडिलांचा आधार तिनं गमावला आणि स्वतःच्या करिअरची सुद्धा तिनं वाट लावली. जिला सौंदर्य मिळालं होतं, जिला संधी मिळालेली होती, सगळं काही मिळालं होतं पण स्वतःच्या हाताने हिनं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. स्वतःही बर्बाद झाली, आपला परिवारही बर्बाद केला, आपला प्रियकरही बर्बाद केला, प्रियकराचे मित्रसुद्धा बर्बाद केले. तर अशा पद्धतीची ही कहाणी समोर आली होती.
तर आता यामधून आपल्याला अजून काय धडा मिळतो ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.